गोरेगाव पश्चिम सिद्धार्थनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 20-21व्या मजल्यावरून कडप्प्याचा तुकडा एका व्यक्तीच्या डोक्यात पडला आणि या घटनेत गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ती व्यक्ती जागीच बेशुद्धावस्थेत गेल्याची घटना आज दिनांक 29 जून रोजी सकाळी 11:15च्या सुमारास घडली। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर रोड नंबर 2 येथे गुलमोहर इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या इमारती समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माणसांची ये-जा व गाड्यांची रहदारी असते। दरम्यान आज हातगाडी घेऊन जाणारी व्यक्ती या रस्त्यावरून जात असताना व्यक्तीच्या डोक्यात अंदाजे 20-21व्या माळ्यावरून दगड पडला व ती व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत गेली। तात्काळ स्थानिक लोकांनी 100 नंबरवरून पोलिसांना फोन करून कळवले असता काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी कुपर रुग्णालयात त्या व्यक्तीला नेले। त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। समोर आलेल्या माहितीनुसार शिवम डेव्हलपर्स हे गुलमोहर या इमारतीचे विकासक आहेत। चित्रफितीत दिसणारी ही इमारत 22 माळ्याची असून या इमारतीचे बांधकाम सुरू असताना 12व्या माळ्यापर्यंत लोकांना पजेशन दिले आहे व उर्वरित माळ्यापासून बांधकाम सुरू आहे। चालू बांधकाम इमारतीत अशा प्रकारे कोणतीही सुरक्षेची हमी नसताना विकासकाने 12व्या माळ्यापर्यंत लोकांना कोणत्या कायद्याने राहण्यास आश्रय दिला आहे? तसेच अर्धवट बांधकामामुळे या इमारतीस ऑक्युपेशन प्रमाणपत्र सुद्धा नसताना येथील लोक जीव मुठीत घेऊन येथे वास्तव्यास असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। आज ही घटना घडली ती विकासकाच्या निष्काळजीपणामुळेच, कारण या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही विकासकाने ना येथे सुरक्षा रक्षक जाळी लावली आहे, ना बाहेरील रस्त्यावर होणाऱ्या रहदारीसाठी इमारतीभोवती निळ्या पत्र्याचे कुंपण घातले आहे। याचाच अर्थ बांधकामाविषयीचे लॉ अँड ऑर्डर हा विकासक पाळत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे। याचाच दुसरा अर्थ कांदिवली येथील महानगरपालिका प्लॅनिंग डिपार्टमेंटमधील अधिकारी स्क्वेअर फूटवर अंडर द टेबल आपले पैसे घेतात, प्लान पास करून देतात, कोणताही अधिकारी त्यावर साईट व्हिजिट करत नाही। याला जबाबदार महाराष्ट्र शासनच आहे। अशा मुजोर अधिकारी व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विकासकावर कारवाई करावी अशी स्थानिक जनतेने मागणी केली आहे। झालेल्या अपघाताप्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव, सचिन सावंत, संजय खानविलकर, भूषण फडतरे, कृष्णा मवाळकर, अयाज खान, सुरेश इंगळे आदींनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले तसेच झोन 11चे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत विकासकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले। मनसे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी जखमी व्यक्तीला मदत करण्यासंबंधीचेही लेखी निवेदन पोलीस ठाण्यात दिले आहे। त्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी विकासकावर गुन्हा दाखल करण्याचे तसेच विकासकाच्या साईटवर जाऊन चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत। या प्रकरणी महानगरपालिकेला सुद्धा पत्रव्यवहार करून या घटनेप्रकरणी कळविण्यात येईल असे अक्रॉस स्टेट वृत्तपत्राचे संपादक संजय भैरे यांनी सांगितले।